मी काल दुपारीसुद्धा त्या गोष्टीनंतर त्याच्याशी बोललो. त्यानंतर रात्री 9 वाजता मुंबईला येत असताना मी त्यांच्याकडे मुद्दाम उलट दिशेने जाऊन त्यांच्या मोर्चाला सामोरं गेलो. त्यांच्याशी मी त्या ठिकाणी चर्चा केली आणि मी त्यांना विनंती केली की आपण मोर्चा या ठिकाणी थांबवा, चर्चेला या, आपले काही प्रश्न असतील. कारण मागे 4-5 वेळा ते मोर्चा घेऊन आले तेव्हा मीच सामोरं गेलो होतो. मीच त्यांची आणि मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा घडवून आणली होती. अनेक प्रश्न त्यांचे सुटलेले आहेत, पण काही प्रश्न त्यांचं म्हणणं आहे की अजून सुटलेले नाहीत आणि म्हणून आम्ही मोर्चा घेऊन येतो आहे. मी त्यांना विनंती केली की आपण मोर्चा इथे थांबवा. आपण एक शिष्टमंडळ 7-8 जणांचं त्यांनी काही 8-9 लोकांची नावं दिलेली आहेत. ते आज मंत्रालयामध्ये कॅबिनेट झाल्यानंतर 1.5-2 वाजता त्या ठिकाणी येतील. त्यांचे जे जे खात्याशी संबंधित प्रश्न आहेत, आदिवासी खातं असेल, महसूल असेल, शिक्षण असेल, माझं इरिगेशन असेल, या सगळ्या खात्याचे मंत्री आणि प्रधान सचिव, संबंधित अधिकारी हे त्या ठिकाणी बैठकीला हजर राहतील आणि त्यानंतर त्यांचे काय प्रश्न आहेत ते समजून घेतील आणि त्यातून ते सोडवण्यासारखे असतील ते तात्काळ मी त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू. काही फारच अडचणीचे असतील त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदींशी आम्ही चर्चा करू. तर मुंबईच्या वेशीवर त्यांना थांबवून त्या ठिकाणी त्यांची मनधरणी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो का? नाही, मनधरणी का, आता मोर्चा एवढा मोठा आल्यावर मनधरणी करावी लागते, बोलावं लागतं, चर्चा करावी लागते. का या तुम्ही मुंबईला आणि बसा इथे असं असं करता येत नाही. आपण नेहमी बघितलं आहे. मागच्या वेळी तर मी किती 20 किलोमीटर पायी रात्रभर चालत आलेलो होतो त्यांच्यासोबत. त्यामुळे सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे आणि आम्हालाही मी त्यांना सांगितलं, आम्हालाही की फार त्यात आनंद वाटत आहे की तुम्ही एवढं सगळ्या त्यात अभाववृद्ध, खूप वयोवृद्ध आमच्या भगिनी आहेत, माता आहेत, म्हणजे आई आहेत, अशा म्हाताऱ्या आज्या आहेत, पुरुषही मोठे वृद्ध आहेत, सिनियर सिटीजन आहेत. आम्हाला की त्यात आनंद नाही की त्यांनी इथपर्यंत यावं, पण आमचा प्रयत्न हाच आहे की मध्येच त्यांना थांबून त्या ठिकाणी इथे यांच्याशी जर बोलणी झाली तर हा प्रश्न तात्काळ सुटू शकतो. हा लवकर सुटला असता, पण मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहीत आहे बाहेरगावी होते, बाहेर देशामध्ये होते. त्यामुळे मग त्यांना आग्रह होता की आम्हाला मुख्यमंत्री मुलांशी बोलायचं आहे आणि म्हणून मग त्याला 2 दिवस उशीर झाला. सर, दुसरीकडे नाशिकमध्ये जसं आपण बघितलं की तुमच्यावर आरोप करण्यात आले, त्या संदर्भात तुम्ही माफी मागितली, पण तरी देखील काही संघटना ज्या आहेत त्या आपल्या भूमिकेवर कायम असलेल्या रिपब्लिकन सेलचे जे प्रमुख आहेत आंबेडकर यांनी देखील मागणी केली आहे राज्य मंत्रिमंडळातून तुमची हक्कलपट्टी करावी. नाही, मागणी तर काही कोणी करू शकतो, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. मी कालही या गोष्टीचा खुलासा केला आणि भाषण संपल्याबरोबर मला 2 मिनिटांनी काय गोंधळ म्हणजे असं चाललं नाही. म्हटलं हो, ते चुकून झालं, अनाधोनाने झालेलं आहे. मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो. कोणाची भावना दुखवण्याचा माझा याच्यामध्ये उद्देश नाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मी सांगितलं, माझ्या गावात सगळ्यात मोठा पुतळा आत्ताच गेल्या वर्षी एकही पुतळा नव्हता. शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर याचे दोघांचे सगळ्यात मोठे पुतळे मी त्या ठिकाणी उभारलेले आहेत. प्रत्येक आंबेडकर जयंतीला, बाबासाहेबांच्या जयंतीला आपण बघितलं असेल, एकमेव माणूस असेल मी राज्यामध्ये, एकमेव मंत्री असेल की पूर्ण वेळ त्या ठिकाणी मिळून घेतला जातो. त्या दिवशी निळा शर्ट घालतो, 40 वर्षापासून लेझिम खेळतो, ट्रॅक्टर चालवतो, नाचतोसुद्धा. मला वाटतं इतक्या उत्साहामध्ये मी जयंती साजरी करतो. माझ्या मतदारसंघात तुम्ही जाऊन विचारा, तुम्ही जिल्ह्यामध्ये विचारा, मी सांगतो म्हणून नाही. आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही मागच्या 25-30 वर्षाच्या आंबेडकर जयंती तुम्ही चित्रपट बघा, त्यात फक्त गिरीश महाजन असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे इतकं चांगलं वातावरण आहे, इतकं आमचा भाईचारा आमच्यामध्ये आहे, इतका बंधुभाव आमच्यामध्ये आहे. माझ्याकडे सगळे निवडून येणारे असे कडेकडे लोक हे BJPचेच असतात. एकही 40 वर्ष तुम्हाला दुसरा दिसणार नाही, दुसऱ्या पक्षात गेलेला दिसणार नाही, त्या निवडून आलेला दिसणार नाही. मग इतकं चांगलं वातावरण असताना एखादा शब्द माझ्याकडून राहून गेला. त्यामुळे मला वाटतं त्याचं असं इतकं त्याच्याबद्दल राजीनामा द्या, ॲट्रॉसिटी दाखल करा, इतकं चांगलं वातावरण माझ्याकडे आहे. माझ्याकडे आत्तापर्यंत मी सांगतो, एकाही लग्नात, एकाही मरणामध्ये, सुखात, दुःखात, आजारी असेल, मी शेकडो नाही हजारो लोकांना, आमच्या दलित बांधवांना मुंबईला आणलं असेल. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, खावण्याची व्यवस्था, मी एकसुद्धा आतापर्यंत असं चुकलं नसेल. एक नाही, गरीबातला गरीब माणूस असेल, अगदी त्याच्या खिशामध्ये 1000 रुपये नाहीत, त्यालासुद्धा मुंबईला आणून त्याच्यावर औषधोपचार करून, शस्त्रक्रिया करून मी त्यांना तिथपर्यंत घेऊन जातो. सगळ्यांनाच देतो, पण त्यात सगळ्या समाजाचे लोक असतात. आणि म्हणून तुम्हाला असं कोणी माझ्याबद्दल सांगणार नाही, एक माणूससुद्धा सांगणार नाही की चुकीचं वागतात का चुकीचं करतात. मला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरविषयी नितांत आदर आहे, नितांत आदर त्यांच्याविषयी. मला कुठेही त्यांच्याबद्दल काही आकस आहे का भावना दुखायची असायला कुठलाही विषय नाही. पण आता उगाच त्याच्यामध्ये आता झालेलं मी दिलगिरी लगेच 2 मिनिटात व्यक्त केली. असं असताना सुद्धा मग काही लोक त्यात तुम्हाला जर काही
राजकारणच करत असेल तर मग माझं त्यात नाही लाज आहे. सर, या घटनेनंतर तुमचे जे जयंतीचे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत, पण त्याच्यावर दुसऱ्या बाजूने असं म्हटलं जातं की महत्त्वाचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन आहे, या दिवशी संविधान अंगीकृत केलं, त्या दिवशी कशी काय विसर पडू शकतो? आता मी सांगतो अनावधानाने ते राहिलं, मी मान्य केलं, मी दिलगिरी व्यक्त केली, अजून काय केलं पाहिजे मला हे कळत नाही. मी आता दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. मग आता एवढं असताना सुद्धा तुम्ही आता मग तुम्ही ठीक आहे, तुमची मागणी तर तुम्ही आता मी काय बोलणार त्याच्याबद्दल, मागणी तुम्ही काही करू शकता. तपोवनातील सर वृक्षतोड प्रकरणी आज आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडतोय. हो तसे त्या 500-700 झाडांच्या बदल्यामध्ये आम्ही आता बघितलं असेल, आम्ही जवळपास 10,000 झाडांची लावून झाली आहेत. अजून आम्ही 10,000 झाडं लावतो, 20,000 झाडं मी त्या ठिकाणी लावतो. तुम्ही जाऊन बघा ती झाडं कशी 20-20 फुटाची हिरवीगार झाली आहेत, त्याला नवीन पालव्या फुटलेल्या आहेत, अतिशय सुंदर असं ते त्या ठिकाणी वनच तयार झालेलं आहे. आणि 2-3 वर्षामध्ये तर आपण अजून बघा त्या ठिकाणी काय परिस्थिती होती. मला वाटतं की आता कुंभमेळासुद्धा तेवढाच आवश्यक आहे. तेवढं कुंभमेळ्यामध्ये आम्हाला साधुग्रामची जागा बदलून टाका किंवा इतक्या वर्षापासून साधू तिथे राहतात ते काढून टाका, असं करता येणार नाही. आम्ही सांगितलं 10 वर्षात जेवढी झाडं उगवलेली आहेत, मागच्या वर्षी जेवढे शेड आम्ही त्या ठिकाणी केलेले होते, टेंट केलेले होते, तेवढंच आम्ही त्या ठिकाणी लावतो आहे. त्यापेक्षा 1 फूटसुद्धा जागा जास्त घेत नाही. आणि मला वाटतं ते करणं अपरिहार्य आहे. जी झाडं आम्ही त्यात रोपटे ती काढणार आहेत तीसुद्धा आम्ही रिप्लांट करणार आहोत. त्याच्या बदल्यामध्ये आम्ही 20,000 झाडं लावली. आता असं असूनही जर कोणी म्हणेल की नाही तिथे करायचंच नाही, तर मला वाटतं हे काही योग्य नाही. कुंभमेळा आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे, आमच्या धर्मासाठी खूप महत्त्वाचा आहे. अख्ख्या देशाचं जगाचं लक्ष त्या कुंभमेळ्याकडे लागलेलं आहे आणि त्यामुळे कोणाची भावना दुखवणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. आणि 500-700 झाडांच्या बदल्यात आम्ही 20,000 झाडं लावलीत. जे आम्ही काढणार आहोत ती रिप्लांट करणार आहोत. मला वाटतं यात आमचा हेतू स्पष्ट आहे. त्यामुळे सगळे निसर्गप्रेमी आहेत, वृक्षप्रेमी आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शेतकऱ्यांच्या लाल वादळासंदर्भातला इगतपुरीतून आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि मंत्री गिरीश महाजनांनी शिष्टाई केली होती, मात्र ती निष्फळ ठरलेली आहे. आता मंत्रालयामध्ये धडकणार आहेत यांचं शिष्टमंडळ. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. योगेश, फोनवरच्या चर्चेनंतर सुद्धा शेतकरी आता मुंबईत जाण्यावर ठाम आहेत. आत्ताच गिरीश महाजनांची पत्रकार परिषद सुद्धा झाली, माध्यमांबरोबर ते बोलत होते. काय एकंदरीतच आता या मोर्चा संदर्भात आहे, काय त्यांची पुढची आता रणनीती असेल? एकूणच जर आपण बघितलं तर ते प्रमुख नेते होते मोर्चामधले. हे सर्व नेते शिष्टमंडळाचे प्रतिनिधी म्हणून मुंबईमध्ये रवाना झालेले आहेत. आपण बघू शकतो की कसारा घाटातून हा सगळा मोर्चा किती मोठा आहे याचं विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जे लाल वादळ म्हटलं जातं ते खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. किती मोठ्या प्रमाणात हा सगळा जनसमुदाय या ठिकाणी आहे. सर्व आदिवासी बांधव वेगवेगळ्या तालुक्यांमधून, आदिवासी भागातून, दऱ्याखोऱ्यातून कसे एकत्र झालेले आहेत आणि त्यांच्या जंगल जमीन हक्कासाठी ते कसे लढतायत हे आपण या मोर्चातून आपल्याला बघू शकतो. आता कसारा घाटातून हे सगळं वादळ खाली उतरलेलं आहे आणि हे सर्वजण हळूहळू आता ठाण्याच्या हद्दीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. पुढे ते मुंबई कडे रवाना होणार आहेत. पण आता या सर्व नेत्यांकडून आपण जाणून घेऊ. यातले काही अनेक प्रमुख नेते हे मुंबईत असले, ते काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ आहेत तुमच्या आता आणि हे कुठल्या महत्त्वाच्या प्रमुख मागण्या आहेत? आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर आहेत. किती वय तुमचं आहे आता आणि कधीपासून? 25 वर्षापासून लढे झाले, त्या लढ्यामध्ये सहभागी झालेलो आहे. परंतु आमच्या आदिवासी माणसाला कोणाला 5 गुंठे 2 गुंठे अशी जमीन दिलेली आहे. आम्ही ह्या वेळेस असा निर्धार करून आम्ही आलेलो आहे की आमच्या माणसाला पूर्ण जमीन मिळाले आहे, तरच तुम्ही त्याचा स्वतंत्र 7/12 झाला पाहिजे. स्वतंत्र 7/12 होत नाही तोपर्यंत ही लोक आता मागे हटणार नाही अशी परिस्थिती आपण बघू शकतो की त्यांच्या पायामध्ये चपला आहेत आणि या चपलांनी अगदी पदयात्रा करत, काही महिलांच्या पायात चपला सुद्धा नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि आज 40 किलोमीटरची पदयात्रा करत ते ठाणे जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत. आता थोड्याच वेळामध्ये ते दुपारी जेवणासाठी एका परिसरामध्ये थांबतील आणि नंतर खर्डीला आज रात्री मुक्काम करतील. अशी एकूण आजची हे या मोर्चाचं नियोजन आहे. शिष्टमंडळ आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काय निर्णय घेतं यानंतर या मोर्चाचं भवितव्य
भवितव्य ठरेल. निश्चित योगेश, जरूर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण चर्चा करूया. आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तेव्हा हे लाल वादळ आता मुंबईच्या दिशेनं आणखी जवळ सरकत चाललंय. आता ठाणे जिल्ह्यामध्ये हे लाल वादळ पोहोचतं आहे आणि मुंबईच्या दिशेनं लाल वादळाचा हा सगळा प्रवास सुरू आहे.